नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आशययुक्त अध्यापन पद्धती मराठी या विषयातील 2.2 मराठी भाषेचे महत्त्व हा भाग लक्षात घेणार आहोत. मराठी भाषा ही आपल्याला किती महत्त्वाची आहे किंवा याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे, या सर्वांचा अभ्यास किंवा विचार या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मग सुरुवातीला आपल्याला असं लक्षात येतं की मराठी भाषा ही जी आहे तर ही त्रिभाषा सूत्रामधली एक भाषा आहे. मग आता हे त्रिभाषा सूत्र काय आहे, तर साधारण तुम्ही जर विविध शैक्षणिक आयोगांचा अभ्यास केलेला असेल तर त्यावेळी तुम्हाला लक्षात आलेलं असेल की कोठारी आयोग हा जो आहे तर हा आपल्या माध्यमिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचा शैक्षणिक आयोग होता. या कोठारी आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर एस कोठारी हे होते आणि यांनी साधारण 1962 साली हा आयोग मांडला, शैक्षणिक आयोग. आणि मग यामध्ये त्यांनी त्रिभाषा सूत्राचा उल्लेख केलेला आहे. मग हे त्रिभाषा सूत्र म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये निश्चितच 3 भाषा ह्या माध्यमिक शिक्षणामध्ये असणं आवश्यक आहे असं सांगितलं. तर एकंदरीत संपूर्ण भारतामध्ये या आयोगाची अंमलबजावणी साधारण 1972 नंतर झाली. तर या 3 भाषा म्हणजे नेमक्या कोणत्या, तर यामध्ये असं म्हटलेलं होतं की आपण ज्या राज्यामध्ये असतो त्या राज्याची जी काही भाषा असेल, ज्याला आपण प्रमाण भाषा म्हणतो, जसं आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची मराठी ही जी आपली भाषा आहे तर ही प्रथम भाषा म्हणून माध्यमिक शिक्षणामध्ये शिकविली जावी. तुम्हाला लक्षात येतं आहे की त्रिभाषा सूत्रामध्ये सर्वात पहिली भाषा कोणती सांगितल्या गेलेली असेल तर ती त्या राज्याची मातृभाषा किंवा मग ज्याला आपण त्या राज्याची जी काही राजभाषा आहे ती या ठिकाणी प्रथम भाषा म्हणून शिकविली जावी असं डॉक्टर कोठारी यांनी या आयोगामध्ये नमूद केलेलं होतं. आणि त्यानुसारच आज देखील आपण काय लक्षात घेतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये विशेष करून मराठी माध्यमाच्या आपल्या ज्या शाळा आहेत तर यामध्ये मराठी हा जो विषय आहे तर हा प्रथम भाषा म्हणून शिकविला जातो. त्यानंतर दुसरी भाषा सांगितलेली आहे. दुसरी भाषा म्हणजे आपली राष्ट्रभाषा. पहिली भाषा होती मातृभाषा, दुसरी भाषा राष्ट्रभाषा. मग राष्ट्रभाषा आपली हिंदी आहे आणि या हिंदीचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन डॉक्टर कोठारी यांनी दुसरी भाषा राष्ट्रभाषा ही असली पाहिजे असं सांगितलेलं होतं. आणि तिसरी भाषा जी आहे तर तिसरी भाषा म्हणजे ज्ञानभाषा. तर ही ज्ञानभाषा म्हणजे इंग्रजी. तर या 3ही भाषांचा अभ्यास हा माध्यमिक स्तरावरती होणं गरजेचं आहे. आणि हे लक्षात घेऊनच आपल्या माध्यमिक शिक्षणामध्ये या 3 भाषांचा जो काही अभ्यास आहे तर तो विद्यार्थी करत असतो. मग या 3 भाषा म्हणजेच याला त्रिभाषा सूत्र असं म्हटलेलं आहे. म्हणून मराठी ही जी काही आपली मातृभाषा आहे तर ही प्रथम भाषा म्हणून अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये मराठी हा जो विषय आहे तर हा सक्तीचा विषय आहे. सक्तीचा म्हणजे कंपल्सरी प्रत्येकाला मराठी ही भाषा शिकावीच लागते आणि तिचा दर्जा हा प्रथम भाषेचा दर्जा आहे. मग आता अगदी मूल ज्यावेळी शाळेत पहिल्यांदा जातं तर तिथपासून तर साधारण माध्यमिक स्तरापर्यंत म्हणजे इयत्ता 10वीपर्यंत त्याला मराठी भाषा ही कंपल्सरी अभ्यासावायची आहे. तर असं हे महत्त्व आपल्याला या ठिकाणी मराठी भाषेचं सांगता येईल. यानंतरचा दुसरं जे काही महत्त्व आहे हे आपण मराठी भाषेचा जो काही दर्जा आहे तर हा उच्चस्तरीय स्वरूपाचा दर्जा आहे, ह्या दृष्टिकोनातून आपण लक्षात घेणार आहोत. मग शालेय स्तरावरती मातृभाषा ही जी शिकवली जाणार आहे तर ही प्रथम भाषा म्हणून शिकवणार आहोत किंवा विद्यार्थी शिकत आहेत असं आपण मागच्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये लक्षात घेतलं.
मग आता ह्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये उच्चस्तरीय दर्जाची म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की ही जी काही भाषा आहे ही प्रथम भाषा म्हणून शिकविली जाते. मग आता उच्च दर्जा म्हणजे कसं की यामध्ये मराठी या भाषेचा अतिशय सखोल अभ्यास यामध्ये केलेला आहे. मग यामध्ये सखोल अभ्यास म्हणजे मग कसं, ज्याप्रमाणे आपण निम्नस्तरीच्या दृष्टिकोनातून लक्षात घेतो की त्या ठिकाणी किमान विद्यार्थ्याला त्या वर्णाक्षरांची ओळख असणं गरजेचं आहे. छोटी छोटी वाक्य त्याला तयार करता आली पाहिजे आणि किमान संवाद त्याला त्या भाषेतनं साधता आला पाहिजे. तर प्रथम भाषा किंवा जी उच्चस्तरीय भाषा इथे आपण म्हणतो आहे किंवा उच्च दर्जा जो म्हणतो आहे, तर यामध्ये विद्यार्थ्याला त्या भाषेचं संपूर्ण व्याकरण आलं पाहिजे, त्या भाषेतील साहित्याचा अभ्यास त्याचा झाला असला पाहिजे किंवा त्या भाषेसंदर्भात ज्याही काही विविध प्रकारच्या बोली असतील किंवा मग आणखी विविध प्रकारचं जे काही साहित्य आहे तर ते त्याने अभ्यासलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि म्हणूनच शालेय स्तरावरती मराठी या भाषेचा उच्च दर्जा आहे असं या ठिकाणी आपल्याला हे महत्त्व लक्षात घ्यायचं आहे. मग आता याच्यानंतरचा तिसरा जो काही भाग आपण इथे लक्षात घेतो आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं माध्यम हे मराठी आहे. प्राथमिक ते माध्यमिक या म्हणजे इयत्ता 1ली ते 10वीचं जो काही विद्यार्थी आहे तर याचं शिकण्याचं जे काही माध्यम आहे तर हे मराठी हे आहे आणि म्हणून मराठी भाषा ही महत्त्वाची आहे असं इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी मराठीचं महत्त्व कसं आहे की तो फक्त मराठी हा विषय शिकणार नाही आहे तर इतर जे काही तो विषय शिकणार आहे तर त्या विषयांसाठी जी भाषा वापरली जाणार आहे तर ती मराठी आहे आणि म्हणून मराठी ही भाषा किती महत्त्वाची आहे हे यावरनं लक्षात येतं. आता अनेक ठिकाणी सेमी इंग्रजीच्या शाळा ह्या निर्माण झालेल्या आहेत किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्माण झाल्या आहेत आणि म्हणून मराठी भाषेचं महत्त्व कमी झालं आहे का, असा जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर हे निश्चितच नाही असं याचं उत्तर असणार आहे. कारण अनेक तज्ज्ञांनी, अनेक मानसशास्त्रज्ञांनी आणि शिक्षण तज्ज्ञांनी हेच सांगितलेलं आहे की विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण हे त्याच्या मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे. कारण प्राथमिक हा जो काही स्तर आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांचा पाया हा भक्कम करायचा असतो आणि हा पाया घडत असताना त्यामध्ये त्या ज्या काही संकल्पना येतील, ज्या काही विविध प्रकारच्या संबोध असतील किंवा आणखी इतर काही जी काही शब्दसंपत्ती आहे ती त्याची पूर्ण होण्यासाठी त्याला प्राथमिक स्तरापर्यंत किमान मराठी या भाषेमधूनच त्याला शिकवलं जावं असा म्हणजे असं एक मत ह्या प्रत्येक तज्ज्ञाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने बहुतांश विद्यार्थी किंवा पालक मराठी माध्यमातनं विद्यार्थ्याला शिकविण्याचा प्रयत्न करतात. तर एकंदरीत ह्या दृष्टिकोनातून आपल्याला हे मराठीचं जे काही महत्त्व आहे तर ते लक्षात येतं की जे काही माध्यम आहे तर हे मराठी आहे. यानंतरचं पुढचं जे काही महत्त्व आहे तर ते म्हणजे आपण या दृष्टिकोनातून लक्षात घेणार आहोत की आपली ही जी काही मराठी भाषा आहे तर ही राजभाषा आहे. मराठी ही आपली राजभाषा आहे. मग राजभाषा म्हणजे नेमकं काय, तर आपल्या महाराष्ट्र राज्याची जी काही अधिकृत भाषा आहे तिला आपण राजभाषा असं इथे संबोधलेलं आहे. मग ही अधिकृत भाषा आपल्या महाराष्ट्राची कधी बनली, तर इथे आपल्याला लक्षात येतं की 1 मे 1966 या दिवशी. आपल्या सर्वांना माहिती की 1 मे 1960 या रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि ही निर्मिती भाषेनुसार झालेली आहे हेही आपल्याला माहिती आहे. आणि ही जी भाषा आहे ही कोणती, तर निश्चित मराठी. आणि म्हणून मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा मानली गेली आणि त्यानुसार ही राजभाषा आहे म्हणून विशेष महत्त्व आहे. आपण शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवतो असं म्हणतो, परंतु हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे.
कोणासाठी अनिवार्य? मराठी माध्यमात तर तो अनिवार्य आहेच, परंतु इतर कोणत्याही माध्यमाच्या शाळा असल्या तरी त्या प्रत्येक माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. कंपल्सरी ज्याला आपण म्हणतो, तर हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे. कारण का? कारण या शाळा महाराष्ट्रामधल्या आहेत आणि म्हणून मग ते उर्दू मीडियम असो किंवा मग आणखी आपलं ज्याला आपण इंग्रजी म्हणतो, तर या प्रत्येक विषयाच्या किंवा प्रत्येक माध्यमाच्या ज्या काही शाळा आहेत, तर या शाळांमध्ये आपल्याला मराठी हा विषय अनिवार्य केलेला आहे असं दिसतं. तर एकंदरीत मराठी हा जो आपला विषय आहे, तर याचं अभ्यासक्रमातलं स्थान निश्चित करताना किंवा हे अभ्यासक्रमातलं स्थान बघत असताना हे 4 मुद्दे या ठिकाणी आवर्जून लक्षात येतात.